श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आपल्या सगळ्या विषयांपेक्षा खरंच खूप वेगळा राहणार आहे, तर शेवटपर्यंत आजचा विषय नक्की ऐका. कुठेही स्किप करू नका. बुद्धी बांधणे. आपण जे विचार करतो त्या गोष्टी आपल्यासोबत न घडणे, हाच विषय म्हणजे काय, तर बुद्धी बांधणे म्हणजे काय. तर बघा, मानवी जीवनामध्ये मन, विचार, भावना आणि निर्णय क्षमता यांना अत्यंत महत्त्व आहे. मनुष्याच्या सर्व कृतींचा पाया विचार हा आहे. मग जर विचार जसे जसे घडत जातात आणि ते आपल्याला पाहिजे तसे घडत नसतील, तर इथं कुठंतरी थांबण्याची गरज आहे. आपण घरामध्ये एखादी गोष्ट कुठंतरी ठेवतो आणि आपल्याला तिचा विसर पडतो. पण ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत नेहमी घडत असतील, तर यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. मग हे गोष्टी फक्त वस्तूंच्याच बाबतीत नसतात, तर आपण एखाद्या नात्याबद्दल म्हणा किंवा अ, एखादा विषय म्हणा, मग आपण त्या गोष्टीचा आपल्याला सारखा विसर पडायला लागतो. मग जसंच्या तसं आपल्याला बुद्धीला त्या गोष्टी न आठवणं किंवा त्या न पटणं, मग यालाच काय म्हणतात, की तुमची कोणीतरी बुद्धी बांधलेली आहे. पण खरं तर बुद्धी बांधणे म्हणजे या प्रश्नाचा अर्थ, त्यामागचं तत्त्वज्ञान, त्यांचे जे काही मानसिक परिणाम असतात, हे आयुष्यावरती खूप मोठे परिणाम करून जातात. तर मग आज त्याच विषयावरती आपण बोलणार आहोत. जेवढं काही माझ्यापर्यंत माहिती आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. की जर एखाद्या व्यक्तीची, मग ती तुम्ही कोणाचीही म्हणू शकतात, एका तरुणाची म्हणा, एका तरुणीची म्हणा, एखाद्या घरातल्या स्त्रीची म्हणा, एखाद्या कोणाची तरी म्हणा, तर ह्या गोष्टी जर तुमच्या कोणीतरी केलेल्या असतील, तर तुमच्या घरामध्ये कोणते परिणाम घडतात किंवा काय गोष्टी घडतात, ह्या अवश्य तुम्ही नक्कीच ऐकू शकतात. पण यावरतीही उपाय काय आहेत, तोही तुम्ही नक्कीच ऐकू शकतात. विचार करण्याची क्षमता संपते. चांगलं वाईट ओळखण्याचीही क्षमता त्या व्यक्तीची संपून गेलेली असते आणि खरं तर म्हणायला गेलं तर अशा व्यक्तींमध्ये स्वतःचे निर्णय घेण्याचं सामर्थ्य अजिबात नसतं. त्यांना सत्य, असत्य, योग्य, अयोग्य यांचाही विचार करण्याची त्यांची जी कार्यक्षमता असते, ती जी मानसिकता असते, हेही पूर्ण खचित झालेली असते. म्हणजेच काय म्हणायला गेलं तर याला विवेक किंवा डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स असंही म्हटलं जातं. मग मन भावना निर्माण करतं, पण बुद्धी त्या भावनांना दिशा देते. मन हवं-हवंसं म्हणतं, बुद्धी योग्य-अयोग्य मोजते. म्हणूनच संतांनी म्हटलेलं आहे, ही म्हण खोटी नाही आहेत. मन हरणं असेल, पण बुद्धी विवेकी असेल, तर मनुष्य वाचतो. पण बघा, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा इतरत्र कोणामध्ये तरी म्हणा, अशा मानसिक विकृतीची लोकं असतात, की ज्यांना कोणाचं तरी चांगलं झालेलं बघवत नाही किंवा त्यांच्या एखाद्याच्या घरामध्ये नेहमी आनंदाच्या गोष्टी घडत असतील, तर ते त्यांच्याकडून पाहावल्या जात नाहीत. मग अशाच वेळेला ही काही लोकं त्या घरातले जे कर्ता पुरुष असतो किंवा कर्ता स्त्री असते किंवा एखादा छोटा घरातला मुलगा असेल, मुलगी असेल, तर अशांवरती बुद्धी बांधण्याचा प्रयोग हे लोकं करत असतात. सरासर म्हणायला गेलं तर ह्या गोष्टी सगळ्या परिपूर्ण चुकीच्या आहेत. कोणाच्या आयुष्याबद्दल, कोणाच्या आयुष्यासोबत खेळणं ह्या खरोखर गोष्टी खूप चुकीच्या आहेत. पण म्हणतात ना, ज्याला बुद्धीच नाहीये, ज्याला विचार करण्याची क्षमताच नाहीये, त्यांना अशा गोष्टी आपण सांगणं हे खूप चुकीचं आहे. मग ह्या अशाच बाह्य प्रभावांमुळे बुद्धीवर पडलेलं जे दडपण असतो, जो पडदा असतो, त्यालाच बुद्धी बांधणे असं म्हणतात. मग आता स्वतःचे विचार त्याच्यावरती नियंत्रण नसणं, दुसऱ्यांच्या बोलण्यावर अंधानुकरण करणं, त्याचबरोबर स्वार्थासाठी कोणातरी विचारांवर प्रभाव टाकणं, योग्य-अयोग्य विचार न सुचणे, मोह, राग, लोभ, भीती वगैरे भावनांनी निर्णयशक्ती झाकली जाते. चुकीचे असूनही त्याच मार्गावरती राहणं. जसं एखाद्या जनावराला बांधलं तर ते मुक्तपणे फिरू शकत नाहीत, तर तसंच बुद्धी बांधली तर विचार मुक्त राहू शकत नाही. मग बुद्धी बांधण्याची कारणे काय असतात? तर मोह आणि आसक्ती. काही गोष्टी जास्त गुंतलेला माणूस वस्तुस्थिती पाहू शकत नाही. उदाहरण जसं की नात्यातील आसक्ती, पैशांचा मोह आणि एखाद्या व्यसनामध्ये एवढं तल्लीन राहणं, की त्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी त्या बुद्धी बांधल्यामध्ये येतात.
सारखी भीती वाटणे, भीतीमुळे माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही. भीती मनाला हादरवते आणि ती बुद्धीला बांधते. खोट्या व्यक्तीचा प्रभाव अशा लोकांवरती खूप लवकर पडतो. काय तर काही लोकं चांगला मेंदू असला तरी दुसऱ्यांच्या प्रभावामुळे चुकतात. म्हणजेच उदाहरणार्थ वाईट मित्रांची संगती जास्त आवडणे, चुकीच्या गुरूंच्या सान्निध्यात येणं किंवा चुकीची संगत निवडणं, चुकीच्या व्यक्तींकडून सल्ले घेणं आणि चुकीच्या व्यक्तींचं ऐकून दुसऱ्याला त्या गोष्टीवरती जोर देणं किंवा त्याच्यावरती आरोप करणं, अशा गोष्टी अशा लोकांच्या बाबतीत घडत असतात. तर बघा, मग क्रोध, राग आणि मत्सरही ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात, की राग आला की बुद्धी पडद्यामागे जाते असंही म्हटलं जातं. आणि अज्ञान तर म्हटलंच जातं, कारण कितीही ज्ञानी माणूस असला आणि त्याची जर बुद्धी बांधलेली असली तर तो अशाच गोष्टी करतो, की तो नेहमी चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. आणि नेहमी सकारात्मक विचार न करता ती लोकं फक्त नकारात्मकच विचार करतात. निगेटिव्हने एवढे परिपूर्ण भरलेले असतात ते लोकं, की त्यांच्या सानिध्यात जरी एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती आला तर तोही म्हणजे त्याचा निगेटिव्ह व्यक्तीचा प्रभाव पॉझिटिव्ह व्यक्तीवरती एवढा पडतो, की त्याची सुद्धा विचार करण्याची क्षमता थोड्या वेळासाठीही संपून गेलेली असते. मग या सगळ्याच गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीवरती एवढा झालेला असतो, एवढा झालेला म्हणजे तो एवढा अधीन होऊन गेलेला असतो, की त्याला दुसरं काही सुचत नाही. मग अशाच गोष्टींसाठी जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याही कोणीतरी असं काही तुम्हालाही जाणवत असेल, बघा घरामध्ये नेहमी कटकटी होणं, नेहमी भांडणं होणं, नेहमी चुकीचेच निर्णय आपल्या हातातून घडणं, कोणतीही आनंदाची गोष्ट घरामध्ये न घडणं, सतत नेहमी नवरा बायकोमध्ये वाद असणं, ह्या अशा गोष्टींना म्हणजे एक प्रकारे हे असतात. आता असंही मी म्हणणार नाही आहे, की बुद्धी बांधली म्हणूनच अशा गोष्टी घडतात. तर काही घरांमध्ये काही विषय असेही असतात, की ते चुकीच्या निर्णयामुळे दोघांमध्ये घडलेले असतात. मग त्याच याच्यावरती आपल्याला उपायही दिलेले आहेत, म्हणून आपण ते उपायही करायलाच पाहिजे. तर ते उपाय काय सांगतात तुम्हाला ते आज आपण ऐकून घेऊया. उपाय काय करायचे आहे? फक्त तुम्हाला 2 ते 3 चमचे गाईचं दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये मध टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि तो जो लोटा आहे, तो जे वाटी आहे दुधाची ती स्वामींसमोर ठेवा. किंवा तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुमच्या घरात गुरुचरित्राच्या पारायणाच्या पोथीसमोर ती वाटी ठेवा आणि तुम्ही जो तारक मंत्र म्हणत असाल किंवा दत्त महाराजांची जी दत्तस्तुती म्हणत असाल किंवा काहीतरी स्तोत्र मंत्र म्हणत असाल, तोवर ती वाटी तुम्हाला तिथं ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला ती वाटी उचलून आंब्याच्या डहाळीने म्हणजे आंब्याच्या पानाने तुम्हाला घड्याळासारखं, म्हणजे घड्याळ जसं फिरतं तशा दिशेने तुमच्या घरामध्ये सर्वत्र ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. हा प्रयोग तुम्हाला नित्यनियमाने 7 दिवस करायचा आहेत आणि 7 दिवसानंतर तुमच्या घरामध्ये कोणते पॉझिटिव्ह तुम्हाला बदल जाणवत आहेत ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जिथं प्रश्न आहे तिथं उत्तरही आपल्या सगळ्या याच्यामध्ये दिलेली आहेत. तर तसंच काहीतरी समजा आणि ही जी माझ्यापर्यंत आलेली माहिती होती हीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच हा उपाय करून बघा आणि तुमच्याही घरामध्ये जर खरोखर जर या गोष्टींचा बदल घडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये एक वेळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा उपाय सलग 7 दिवस तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला जर जाणवत असेल की ह्या व्यक्तीवरती हा बुद्धी बांधण्याचा प्रयोग केला गेलेला आहे, तर अशाही व्यक्तीच्या अंगावरती ते जे तुम्ही तीर्थ बनवणार आहात त्याचं ते शिंपडायला म्हणजे विसरू नका. त्याच्या अंगावरती ते जल शिंपडायला विसरू नका. मी परत पुन्हा सांगते, मध 2 चमचे घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि गंगाजल घ्यायचं आहे. हे तिघं एकत्र मिश्रित करून तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. मग तुमची कुलस्वामिनी असो, स्वामी महाराज असो किंवा आपल्या गुरुचरित्राची पोथी असो, या सर्वांसमोर ते ठेवून ती वाटी तुम्हाला तिथं जे काही तुम्ही रोजची नित्यसेवा करतात, तर ती नित्यसेवा तुम्हाला करून हा प्रयोग करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चुकीचं असेल तर ते जे बोलताना चुकीचं सांगितलं गेलेलं असेल ते माझं मला परत करा. जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. व्हिडिओ हा फक्त एका चांगल्या दृष्टिकोनातून बनवलेला गेलेला आहे.
नक्कीच त्याचा चांगल्या गोष्टीसाठीच उपयोग करा. श्री स्वामी समर्थ. केलेली सगळी सेवा स्वामी चरणी आणि श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.